हिंदू दिसणार सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी येतात. अक्षरशः तेलंगणावरून ख्रिश्चन समाजाचे लोक सुद्धा येतात. कॅन्सर आजार हा असा भयानक आजार आहे आणि त्याची जी ट्रीटमेंट आहे ती हे घेरल्यानंतर बापूजींनी यावर बऱ्याच प्रमाणामध्ये आयुर्वेदिकवर अभ्यास केला आणि आयुर्वेदामध्ये काय ताकद आहे हे आपल्याला त्याच्या रीतिरिवाजामध्ये जुना जर आपण अभ्यास केला तर त्यात लक्षात येतं की आयुर्वेदामध्ये प्रचंड ताकद आहे. ठीक आहे, त्याला थोडा वेळ लागतो. थोडा वेळ लागल्यानंतर आयुर्वेदिकचे रिझल्ट ताबडतोब मिळत नाही. परंतु कॅन्सरसारख्या आजारावर जर इथं या ठिकाणी गोरगरिबांना न्याय मिळत असेल, त्या लोकांचं आयुष्य वाढत असेल तर त्यामध्ये चुकीचं काय, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट काय असते, कुणीतरी काहीतरी करतं आणि विनाकारणच एखाद्या चांगल्या माणसाला बदनाम करणं योग्य नाही आहे. यामुळे आमच्या जेवढं गाव आहे जेऊर, त्या गावाचं बापूजीमुळे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतभर जेऊर गाव कुठं आहे हे लोकांना माहिती झालं. त्याच्यामुळे एक या ठिकाणी कॅन्सरचं औषध मिळतं. या ठिकाणी नुसते शेतकरी किंवा अडाणी लोक येत नाही. मी स्वतः ग्रॅज्युएट माणूस आहे. मी माझ्या सासूबाईचे इथं चापानेर म्हणून गाव आहे. एक त्या सासूबाईला एम्समधून जे एम्स संभाजीनगरमध्ये हॉस्पिटल आहे एम्स म्हणून, त्या आमच्या सासूबाईला एम्सवाल्यांनी सांगितलं होतं की यांचं आयुष्य जास्तीत जास्त 48 घंट्याचं राहिलं आहे म्हणे. ही गोष्ट 2014ची आहे. तेव्हा इथं आश्रम पण नव्हता. त्यानंतर अशी आम्हाला माहिती मिळाली होती बापूजी हे करता, तेव्हा बापूजी औषध पण देत होते. परंतु बापूजींनी जेव्हा आम्ही त्यांना जून पाणी घेऊन गेलो त्यानंतर त्यांना औषधी दिल्या. गाईच्या गोमित्राबरोबर असेल अनेक प्रकारचे औषध दिल्यानंतर त्यांना ते थोडा फरक पडत गेला. आणि आज 2026 आहे, म्हणजे 12 वर्ष झाले की बाई आज या हयात आहे. म्हणजे 12 वर्ष आयुष्य त्यांना ते बोनस मिळाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि काही टोटल कथा नाही आहे, ते काही दंतकथा तुम्हाला सांगत नाही आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही पेशंटच्या दिवशी आलात, अक्षरशः कॅन्सरच्या दुसऱ्या अवस्थेतले पेशंट ते येतात आणि त्यांना काही ना काही प्रमाणामध्ये फरक पडतो. आपण म्हणतो काही चमत्काराशिवाय कोणी नमस्कार घालत नाही. ही परंपरा बऱ्याच वर्षापासून चालू आहे. जर बापूजीच्या औषधाने फरक पडला नसता तर कोणी आलं असतं का, हा पहिला प्रश्न आहे. आणि जर लोकांना फरक पडतोय त्याच्याशी बापूजीचं कोणाशी काही घेणं देणं नाही आहे, विनाकारणच. आणि काही लोक असं सांगतात की बापूजी खूप औषध घ्या, खूप पैसे घेतात, आवाक्याच्या बाहेर फीस घेतात. हे साफ खोटं आहे. बापूजी त्यांची व्यक्तिगत कुठली फीस घेत नाही. 500 रुपये घेत असतील तर त्यांच्याकडे तेवढा स्टाफ आहे. प्रत्येकाला पगार पाणी करायचं असतं, पैशाशिवायही थोडंफार काही होत नाही. आणि जे पैसे घेतात ते फक्त औषधीचे घेतात. एका पेशंटला 2 महिन्याचे औषध दिलं जातं. हे पण काळजी घेतात की प्रत्येक पेशंटला कमीत कमी 2 महिने जर त्याला औषध दिलं तर त्याला एवढं लांब यायचं काम पडणार नाही. त्या पद्धतीने ते पूर्ण नियोजन करून काम करतात. आणि आम्हाला पण असं ही घटना घडल्यानंतर प्रचंड गावकऱ्यांना पण दुःख झालं. अशी गोष्ट गावासाठी चांगली नसते. सर्व गावामधले वातावरण या ठिकाणी एक प्रकारे दूषित झाल्यासारखं झालं. मनोमन एकमेकाच्या नाराज झाल्यात, ती पण योग्य नाही आहे. गावगाड्यासाठी छोट्या गावामध्ये प्रत्येक समाजाला प्रत्येकाने एकमेकाची गरज करत असते. मुंबई गाठली. शरद पवार साहेबांचं ज्याने ऑपरेटिंग केलं असे सुलतान पठाण डॉक्टर, माजगाव मुंबई, तो गेलो आणि 5.5 लाखात माझं ऑपरेशन ठरलं. अगोदर नाशिकमध्ये होतो पण त्यांनी सांगितलं तुमची मान अशी कापावं लागेल, तुमचा चेहरा विद्रूप होईल, असं होईल. त्यांनी मी घाबरलो. डॉक्टरला आपण कमी लेखत नाही, साधला कमी लेखत नाही, पण साधू मंडळी किंवा बापूजी आयुर्वेदिक हे डॉक्टरांच्या पुढचं आहे, यात काही शंका नाही. सांगतो तुम्हाला, माझ्या जिभेचा पुरावा माझ्याकडे हा घ्या, तुम्ही दाखवतो. पण तुम्हाला बाकीचे रिपोर्ट पण दाखवेल. आता आम्हाला माहित नाही एवढं तुम्ही पत्रकार देणार आहे. ही माझी जीभ आहे, खाली घेऊ दाखवा, स्पीकर घ्यावं लागेल. संपले, मला नंबर लावायचा आहे. माझ्या जिभेला अंगणा व्हायला लागली. माझे किती लोक तोडतात, हात तोडतात, त्यांना भावणार, यात शंका नाही. आणि आम्ही चांगलं तालुक्या म्हणले बापूजी आमचे कर्मपुत्र आहे, म्हणजे कर्मभूमी त्यांची जन्मस्थान आहे. त्यांना कोणी काही केलं तरी आम्ही अख्खा चांदवड तालुका उभा राहू, यात काही शंका नाही. कलेक्टरने मंत्रालयात उपोषण करू, अगदी PI साहेब जे पोलीस आयुक्त त्यांच्यापर्यंत पण येऊ आणि हे थांबवावं. बाकीच्या पैशांचे हाल होत आहे, बापूजींनी लवकर सुरू करावं ही पण मागणी करतो. आता तुमचा त्रास कसा आहे? तो हप्ता जीप बघा, मी टॉर्चला माझ्या जिबीला, मी कुठेही तयार आहे. रिपोर्ट देईल म्हणजे मार्केट नाही, सगळे माझा रिपोर्ट आहे घरी. टॉर्चला माझ्या याच्यावर जीप कशी झाली क्लिअर. आकार आणि ही जीप किती दिवस झाले?
उपचार 11 महिने चालू 11 महिने चालू आणि मी बी बापूंच्याकडे आलो. माझी सुनबाई डिलिव्हरी होणार होती. मला डॉक्टरांना 20-22 तारीख दिली. तो महिना लक्षात नाही. 22 तारीख दिली. माझ्या सुनबाईची डिलिव्हरी पण 20-22 तारखेच्या होती. मी पाहिलं आपण असे म्हणणार तसे म्हणणार आहे, पण आपण फक्त आपलं नातू होईल किंवा नात होईल. मुलीची एक मुलीला मुलगी आहे, पण मुलाचा नातू बघायचा. तो आज आहे, त्याचा पण पुढे दाखवील. नाव रुद्रांश, शिवरुद्रांश ठेवलेलं आहे. भगवंत विश्वास आहे. हे सगळं जग भगवंताशिवाय चालत नाही. जर भगवंत नसेल, संत नसतील तर चालणार नाही. विकृत लोक शरीर मन चांगल्या बुद्धीसाठी केलंय, चांगल्यासाठी केलंय. हे 4 पैसे पोटभर धंदे करण्यासाठी नाही. लोकांना बुडून खूप त्रास होतोय. तरी बापूजी लवकर करा ही मागणी करतोच. मी लवकर करतील. सरकारने त्यांना संरक्षण द्यावं. केंद्रीय मंत्रिमंडळानं साधू संत हा हिंदू धर्मासाठी लक्ष घालावं. बाकी अजून मला सांगतो, याच्यानंतर मी जेव्हा माझ्या गावाला गेलो, मी रिटर्न आलो, पण एका ठिकाणी माझ्या डॉक्टरचा एक माणूस भेटला मला. त्यांनी माझी भाची आजारी होती. ती माझ्या सुनाची बहीण आहे. तिला ब्लड कॅन्सर झाला. तो ब्लड कॅन्सर मी एकाने सांगितलं तर ब्लड कॅन्सर जर झाला तर तुम्हाला बापूकडे जावं लागेल. मला इथं हा माहीत नव्हतं. बापूजी जून पाण्याला आश्रम होतं तिथं माहीत होतं. तिथून फोन लावला. माझा नंबर लागा ना लवकर, वेटिंग असल्यामुळे नंबर लागला. पण नंतर त्यांनी सांगितलं की मी जून पाण्याला येणार होतो, आम्ही नातेवाईक पण जून पाण्याला आहे. तर मग त्यांनी सांगितलं तिथं नाही बापूजीचा आश्रम हा जोर मुंगसापुरीचा आहे. मग आम्ही तिथं आलो. पहिल्यांदा मी आलो. जे जे पेशंट क्लिअर झाले त्या पेशंटचं पहिले मी मुलाखत घेतली. त्यांना विचारलं कसे काय. त्यांनी सांगितल्यानंतर मी आलो. औषध सुरू झाले. बापूजी काही जास्त पैसे घेत नाही, काही करत नाही. फीज फार कमी आहे. डॉक्टर लाख रुपये स्वीकारता, काय करता माहित नाही. आता आमची जी भाची तिला आम्ही ऍडमिट केलं नाशिकला. त्याच्यामध्ये 25 रोडला कोणता ते आपलं पेट रोडला जो दवाखाना आहे तिथं वासेकर सर आहे, ब्लड कॅन्सरचे ब्लडचे तज्ञ आहे, ते ब्लड तज्ञ. त्यांना आम्ही विनंती केली. मग आम्ही इकडे आलो. त्या मुलीला चालता पण येत नव्हतं बिलकुल. त्या मुलीला 2 जण लागायचे, धरून राखायचे. ती मुलगी आमच्या हातून सटकली. कारण आमचे जे वेई आहे त्यांना तिघी मुलीचे मुलगा नाहीये. ते आमच्या जवळलाच मुलगा मानता. आम्ही ते आमचे एकदम शक्य आहे. आम्ही त्या मुलीला जेव्हा पाहिलं आम्ही म्हटली मुलगी सडकली. पण त्या मुलीला तिचा चुलत भाऊ, सक्का चुलत भाऊ आणि तिची बहीण धरून असत न्यायची. ज्यावेळेस मी आम्ही इथं आलो बापूंनी सांगितलं तर तू दुसऱ्या पाणी चालू देशील. बापूंच्या औषधानंतर ब्लड कॅन्सरला 8 दिवसात ती मुलगी स्वतः उभी राहायला लागली. आणि बापूजींच्या पुढे या महाराष्ट्र आश्रममध्ये आली दुसऱ्या टायमाला ती स्वतः चालत आली. याची अंकाने पुरा दिवस होता. ती मुलगी आज रात्री माझ्याच इथं मुक्कामाला आहे. मी आता व्हिडिओ दाखवला घरी. ती मुलगी पण पाहत होती, तिची बहीण पाहत होती, माझा नातू पाहत होता, माझा मुलगा पण पाहत होता. फळ झाला. मी जेव्हा हे झालो मी चिंता करत होतो. माझा MIR करण्यात आला. MIR मध्ये डाऊटफुल इथं मानला गाठ सांगण्यात आली आणि जीबीचं ऑपरेशन तर त्यांनी सांगितलं. मग आम्ही ती मुंबई गाठली. तिकडं सुलतानपर्यंत डॉक्टर फार म्हातारे वयस्कार आहे, चांगले, यात काही शंका नाही. खूप ऑपरेशन लोक तिथून निघत होते. मी मात्र रडत होतो. आपण या जगणार ना आता. आणि मी पण काही गोष्टी चांगल्या करण्याच्या नादामध्ये अशा समोर मला पण त्रास दिलेला आहे. म्हणूनच मी व्यसन केलं तंबाखूचं. ते पतवरे साडी या लोकांना घडतो. ती बरोबर करते. आज मी क्लिअर आहे. माझी सून डिलिव्हरी झाली. मला नातू झाला आणि त्या नाताचं नाव मी शिवरुद्रांश ठेवलं भगवंताचं. कारण या भगवंताला शिवरुद्रांश रूपीचे संत असतात. महात्मे आता संत जनार्दन स्वामी असतील, संत महात्मेचे असे तयार होत नाही. जोरकरांना, या मुक्तापूरकरांना, औरंगाबाद जिल्हा तालुका असेल यांना आवाहन करतो का तुम्ही असे संत गमवू नका. ही संत जर गेले तर आम्हाला त्रास होईलच, पण तुम्हाला सुरू होईल. आणि जर तो कोपला तर तुमच्या इथल्या परिसराचं चांगलं होणार नाही. हे सांगतो, छातीटोकपणे सांगतो. ब्रह्म विष्णू महेश हे तुम्ही पाप करत असताल, तुमची बाजू करण्यासाठी, आपलं रंगडं घोडं वेशी वाटत आणण्यासाठी जर तुम्ही साधू संतांना बदनाम करत असाल, बनावट स्वरूपाने काहीतरी सांगत असाल तर चुकीचं आहे. त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. अजून बी त्यांनी सुधारावं, झालं गेलं विसरून द्यावं, बापूजीचं काम करू द्यावं. उलट सत्कर्माला सहाय्य झालं पाहिजे असं त्यांनी करावं. असं इथल्या जनतेला मी आवाहन करतो, विनंती करतो हात जोडून.